अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्र नमस्कार। आज स्वामी जयंती। श्री स्वामी समर्थांचं पूजन करण्यासाठी, श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। स्वामी भवनात आपण जमलेलो आहोत हे वैशिष्ट्य आहे। ही जागा श्री स्वामी समर्थांनी निवडली। जागेसाठी लागणारा निधी श्री स्वामी समर्थांनी निवडला। स्वामींची मूर्ती कशी हवी हे स्वामी समर्थांनी मूर्तिकाराचा दृष्टांत देऊन दाखवलं। सभागृहाची रचना कशी असली पाहिजे, मंदिराचं डिझाईन कसं असलं पाहिजे याविषयीचा दृष्टांत नानांना स्वप्नात दिला। आणि अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांनी त्यांचं एक आवडतं स्थान निर्माण केलं आहे। आणि या आवडत्या स्थानामध्ये आपण सर्वजण स्वामींचा जन्मोत्सव संपन्न करण्यासाठी जमलेलो आहोत। आपण सर्वजण इथे आलेलो आहोत याचा अर्थच असा आहे की आपण सर्वजण काहीतरी मागील जन्मामधील, त्याच्या मागच्या जन्मांमध्ये किंवा अनेक जन्मांमध्ये आपण एकमेकांचे नातेवाईक आहोत। नुसतंच तेवढं नाही तर आपल्या नानांशी पण काहीतरी कुठच्या तरी जन्मात नातं जुळून आलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आपण समर्थांच्या जवळही सेवक म्हणून कदाचित राहत असू किंवा समर्थ कृपेचे आधीच्या जन्मामध्ये उपासना करून आपण अनेक अनुभव घेतलेले असू। असे सर्वजण आपण इथे जमलेलो आहोत। आपल्या मुखातून आपण स्वामी समर्थांचं स्मरण करत आहोत, नामजप करत आहोत। त्यातून ज्या स्पंदन लहरी निर्माण होतात, ऊर्जा लहरी निर्माण होतात, त्या सर्व ऊर्जा लहरी एकत्र मिसळतात आणि अनंतपटीने त्याची असलेली शक्ती वाढते। आणि अशा ऊर्जा लहरी आपण सांघिक उपासनेमध्ये स्वतः ग्रहण करतो, हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे समजा आपण एकट्याने नामस्मरण केलं तर ज्या ऊर्जा लहरी स्पंदनातून निर्माण होतील आपल्याला तेवढ्याच ऊर्जा लहरी मिळतील। पण जेव्हा 100 लोकांबरोबर करतोय तेव्हा आपल्याबरोबर असलेल्या 99 लोकांनी ज्या ऊर्जा लहरी निर्माण केल्या आहेत त्या ऊर्जा लहरींचं परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन होतं आणि अनेक संयुक्त तयार होऊन त्या ऊर्जा लहरींची पॉवर वाढत जाते। आणि अशा ऊर्जा लहरी आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीवर आदळतात। आणि जेव्हा या अशा आदळतात तेव्हा त्याच्यामुळे आपल्या पेशींमध्ये जे काही विकार आहेत, म्हणजे वाईट विचारांचे किंवा आपल्या कर्मभोगाचे काही भोग त्याच्यामध्ये आहेत, ते नष्ट होण्याची, हळूहळू त्यांची तीव्रता कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सायन्समध्ये प्रत्येक जी सेल आहे तिला बाहेरचं जे आवरण आहे त्याच्याकडे अशी शक्ती आहे की सेलमध्ये काय घ्यायचं आणि काय बाहेर टाकायचं याचा निर्णय घेतं आणि त्याप्रमाणे ते संरक्षण कवच असतं। आणि म्हणून चांगल्या लहरी आल्यानंतर आपोआप प्रत्येक पेशीला चांगली जागृती मिळते आणि वाईट गोष्टी बाहेर निघून जातात। म्हणून नामस्मरणाला अत्यंत आयुष्यात महत्त्व आहे। आपल्या सगळ्या देवाच्या उपासनेमध्ये सायन्स हे लक्षात घ्या। प्रत्येक गोष्ट ही आपल्या हितासाठी करायला सांगितलेली असते। देवाला काही मिळत नाही, त्याच्याकडे सगळं आहे, त्यांनीच हे ब्रह्मांड निर्माण केले म्हणून आपण सर्वजण आहोत। अशा आता म्हणून या स्वामी समर्थांचं हे इथे येऊन स्मरण करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे। सद्गुरू श्री स्वामी समर्थांचा हा जन्मोत्सव आहे। आता स्वामी समर्थ कोण याचा शोध घेणं कठीण, सारंच अज्ञात आहे। पण अज्ञानाचा शोध घेण्याचा सुद्धा प्रयत्न माणसाला चालू असतं की जे अज्ञात आहे ते ज्ञात व्हावं। आणि या दृष्टिकोनातनं अनेक भक्त स्वामींचे शिष्योत्तम स्वामींच्या वेगवेगळ्या रूपामधलं वर्णन करतात आणि प्रत्येकाला जसा अनुभव मिळतो त्याप्रमाणे ते स्वामींचं रूप मानतात। प्रत्येकाला ज्या भावाने ईश्वराचं दर्शन मिळतं त्या भावामध्ये त्या ईश्वराला ती व्यक्ती शरण जाते आणि त्याची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेते। आता सारी गोष्ट बघूया की स्वामींचं वर्णन करणं अशक्य आहे, पण अनेक कथा पण आहेत त्या आपण नंतर बघणार आहोत।
त्यापूर्वी अशा गोष्टी का, की वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या रूपामध्ये स्वामी का दिसतात आणि वेगवेगळ्या भावसमाधीमध्ये वेगवेगळ्या त्यांचा जन्मही वेगळ्या ठिकाणी दिसतो, त्याची काय कारण आहेत ती आपण आज थोडक्यात बघूया. आता आपल्याला माहिती आहे की रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलं. त्या रामायणामध्ये जी कथा आहे त्याच्यापेक्षा तुलसीदास रामांनी जे लिहिलेलं आहे भावार्थ रामायण, याच्यामधल्या काही कथांचा संदर्भ वेगळा दिलेला आहे. वाल्मिकी रामायणामध्ये राम हा मनुष्य अवतारामध्ये त्याने काय काय कष्ट भोगले आणि पराक्रम करून कसा विजयी झाला हे दाखवलेलं आहे. तर रामचरितमानसमध्ये असं घडतंय की रामाला देव म्हटलेलं आहे आणि देवाच्या रूपात राम वावरतो आहे. काही कथा वेगळ्या आहेत. आता तुलसीदासांनी असं का लिहिलं? सगळ्या संतांनी जे लिखाण केलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या काळामध्ये समाजाला कसली गरज आहे त्यानुसार मार्गदर्शन केलं आहे. आणि तुलसीदास रामाच्या काळामध्ये गुलामगिरी होती, मोगलांचं राज्य होतं, सगळे लोक असे परस्वाधीन झालेले होते, जीवनाला काही अर्थ उरला नव्हता, सर्वकडे भयभीत झालेले होते. आणि म्हणून मनुष्य रूपात असलेला राम म्हणजे मनुष्य काही विशेष करू शकतो याच्यावर कोणाचा विश्वास बसणं अशक्य होतं, कारण एवढा समाज दुबळा झालेला होता. आणि म्हणून राम हा देवाच्या रूपात तुलसीदासांनी रंगवला. आणि मग लोकांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला की परमेश्वराचा आधार घेतला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल करू शकतो आणि आपण सुखी होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी जो राम रंगवला आहे तो देवाच्या रूपात रंगवला आहे. पुढे भावार्थ रामायण एकनाथांनी लिहिलं. आता एकनाथ स्वामी जनार्दन स्वामींचे शिष्य. जनार्दन स्वामी दत्ताचे उपासक, पण त्यांनी एकनाथांना भक्ती मार्गाचा प्रसार करायला सांगितलं, विठ्ठलाची भक्ती करायला सांगितली, कारण समाजाला नवनाथांच्या मार्गाने नेणं खूप कठीण होतं आणि सर्वसामान्यासाठी भक्ती मार्गच योग्य आहे. म्हणून स्वतः दत्ताचे उपासक असताना देखील त्यांनी एकनाथांना भक्ती मार्गाने जायला सांगितलं. एकनाथांना भावार्थ रामायण लिहायला सांगितलं. तर श्रीरामांनी दर्शन दिलं एकनाथांना आणि सांगितलं की भावार्थ रामायण लिही. एकनाथांचा ग्रंथ पूर्ण व्हायच्या आधीच एकनाथ देव ईश्वराच्या चरणी विलीन झाले. पण तो ग्रंथ त्यांनी त्यांच्या शिष्याकडून पूर्ण करून घेतला. आणि हा शिष्य कोण होता? खूप महत्त्वाची गोष्ट आहे. साधा होता, गावबा नाव त्याचं. लहानपणी आईला खूप त्रास द्यायचा आणि रोज पुरणपोळी मागायचा. म्हणून आई कंटाळली आणि एकनाथांकडे आणून म्हणाली की हा रोज पुरणपोळी मागतो, मी काय त्याला रोज देऊ शकत नाही, तुम्ही देऊ शकाल म्हणून तुमच्याकडे ठेवून घ्या. एकनाथांनी ठेवून घेतलं. एकनाथांनी जाणलं असेल की ह्याच्यामध्ये काय शक्ती आहे, काय सेवाभाव आहे, हे एकनाथांनी जाणलं असेल आणि एकनाथांनी ठेवलं आणि त्याचे लाड करायला सुरुवात केली. त्याला रोज पुरणपोळी मिळायला लागली. आता एकनाथ काय दुसरी पुरणपोळी खाऊन बसायचा नाही, तो सतत गावबा काय सारखा पुरणपोळी खाऊन बसायचा नाही, एकनाथांच्या मागे सतत असायचा. एकनाथांना काय हवंय नको या दक्षतेने तो गोष्टी बघायच्या. बाकीचे शिष्य आपल्या उपासनेमध्ये आहे, आपली साधना वाढवायच्या मागे लागले आहेत, त्याच्यात त्यांच्यात अहंकार पण निर्माण होतो. याला काही गावबाला हे सगळं काही नको होतं, त्याला फक्त एकनाथ असावे होते आणि म्हणून तो कायम एकनाथांची सेवा करत राहिला आणि सेवा करत राहिला. आणि म्हणून एकनाथांनी त्याला ज्ञान दिलं आणि भावार्थ रामायण त्यांनी पूर्ण केलं. आता या कथेतनं आपल्याला हे जाणायचं की सेवा महत्त्वाची आहे. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात एक कथा आहे की देवळातून ते त्यांचं जे राहण्याचं ठिकाण होतं तिथे अनेक मठच होता, शिष्यगडं राहायचे. त्या सगळ्यांचा स्वयंपाक शारदा माताजी करायच्या, रामकृष्णांच्या पत्नी. त्या पण खरं देवीच होत्या, साक्षात देवीचा अवतार होता. तरी त्या अतिशय भक्तिभावाने सर्व शिष्यांचा स्वयंपाक बनवायच्या. रामकृष्ण परमहंस साधारणपणे 11:30-12च्या सुमारास मंदिरामधून आपल्या मठाकडे जायला निघाले. वाटेत त्यांनी बघितलं की झाडाखाली 3 शिष्य बसले आहेत आणि साधना करत बसले आहेत.
त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की ही साधना करण्यापेक्षा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जाऊन शारदा देवीला मदत करणं ही उपासना सगळ्यात महत्त्वाची आहे। या कथेतून आपल्याला हे शिकायचं आहे की आपल्याला सेवाभाव आपण वाढवायचा आहे। त्याच्यामध्ये कुठचं कमी काम कुठचं चांगलं काम हा विचार न करता गुरुला जे जे हवं आहे त्या गुरुच्या सेवेसाठी आपण तत्पर राहणं गरजेचं आहे। हे आयुष्यात नुसत्या उपासनेपेक्षा गुरुसेवेला अशा प्रकारचं महत्त्व आहे। आता रामायण संबंधीचं आपण बघितलं, त्याच्यावरून आता आपण स्वामींच्या कथेकडे येऊया। नानांनी वर्णन करताना स्वामींचं वर्णन असं केलं आहे की मानवाचे रूप मानवाचे मन न जाणे निर्गुण म्हणून सगुण प्रगटले। स्वामी का परमेश्वर का प्रगट झाला की आपण निर्गुण निराकार परमेश्वर मानू शकत नाही आणि म्हणून परमेश्वर साक्षात परमेश्वर स्वामी समर्थ रूपामध्ये प्रगट झाले। दुबळ्या मानवा करण्या समर्थ समर्थची आले मनुरूपे। सगळ्या माणसं मनाने दुबळी आहेत आणि म्हणून दुबळ्या मानवाला समर्थ आहे। समर्थांचं जे आहे वचन आहे की तुम्ही समर्थ व्हा आणि नाना नेहमी सांगायचं की तुम्ही उपासना करा आणि समर्थ व्हा। समर्थ होणं म्हणजे खरी भक्तीची पायरी चढणे हे लक्षात घ्यायचं आहे। आता काय झालं, छोटंसं समस्या आली आहे मग लागलीच भयभीत होऊन जायचं, कसं होणार याचा विचार करायचा नाही आहे। आपोआप महाराज आपल्याला बरोबर धरून पुढे नेत असतात। जर आपला महाराजांवर पूर्ण विश्वास असला तर त्यांच्यावर सगळ्या गोष्टी सोपायच्या आणि शांत राहायचं। दुबळ्या मानवा करण्या समर्थ समर्थची आले मनुरूपे। साक्षात परमेश्वराने अवतार घेतलाय। परमेश्वराचा काय हेतू असतो की मानव सुखी व्हावा, म्हणून परमेश्वर कधीतरी स्वतः जन्म घेतो किंवा तो सद्गुरूला या पृथ्वीवर पाठवतो आणि त्याच्याकडून कार्य करून घेतो। साक्षात परमेश्वर श्री स्वामी समर्थ रूपात अवतीर्ण झाले। आता यांच्या पण जन्माविषयीच्या 2 कथा आहेत। आता कोणची खरी कोणची खोटी याची चर्चा करण्याची आपली ताकद नाही, हे प्रत्येकाने जाणायचं आहे। एक कथा अशी आहे की श्री गुरुदत्ताचा अवतार नृसिंह सरस्वतीचा पुढचा अवतार श्रीपाद वल्लभ आणि श्रीपाद वल्लभांचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ। टाकूळतोड्याचे घाव बसला मांडीवर आणि त्या वारुळातून स्वामी समर्थ बाहेर आली शक्ती, ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थ असं म्हटलं जातं। दुसरी जी कथा आहे त्या कथेमध्ये असं आहे की चैत्र शुद्ध द्वितीयेला म्हणजे आजचा जो दिवस आहे, हस्तिनापुरी छेली ग्रामी वटवृक्षाच्या तळाशी दरडी दुभगून अष्टवर्षीय बटूच्या रूपात श्री स्वामी समर्थ प्रगट झाले। त्यावेळेला तिथे अजित सिंग नावाचा लहान मुलगा त्याच वयाचा गोट्या खेळत होता। हे बालरूप स्वामींचं आहे, ते पण त्याच्याबरोबर गोट्या खेळले आणि नंतर त्यांनी भारत भ्रमणाला सुरुवात केली अशी एक कथा आहे, समजली जाते। आता या कथेमध्ये काय, या कथेला 2 पुरावे आहेत। म्हणजे स्वामींचं एक पट्टशिष्य स्वामी सूत, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, गिरगाव इथे कांदेवाडीमधला जो मठ आहे तो स्वामी सुतांचा मठ आहे। स्वामी समर्थांनी स्वामी सुतांना पादुका दिल्या आणि समुद्रकिनारी मठ बांध म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे त्या मठाची स्थापना स्वामी सुतांनी केली आहे। स्वामी सुत भावसमाधीमध्ये एक दिवस बसलेली असताना त्यांना असं दिसलं, हे चित्र जे की चैत्र शुद्ध द्वितीया हस्तिनापुराजवळ छेली ग्रामी वटवृक्षतळी धरणी दुभंगून अष्टवर्षीय रूपात जी व्यक्ती प्रगट झाली ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ असं त्यांना भावसमाधीत दिसलं। आणि त्यांच्या या कथेनुसार स्वामींचं आयुष्य 729 वर्ष येतं। दुसरे महाराजांचे आनंदनाथ महाराज म्हणून पट्टशिष्य होते, त्यांनाही भावसमाधीत हेच चित्र दिसलं, फक्त सालामध्ये फरक आहे आणि त्यामुळे स्वामींच्या आयुष्याचा विचार केला तर 400 वर्ष कमी आयुष्य येतं। पण त्यांना पण हेच दिलं की चैत्र शुद्ध द्वितीया वटवृक्षतळी धरणी दुभंगून अष्टवर्षीय रूपात श्री स्वामी समर्थ प्रगट झाले आणि संपूर्ण भारत भ्रमण त्यांनी केलेलं आहे। अशा स्वामींच्या या विविध कथा आहेत। आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की ज्याचं जे दैवत आहे त्या दैवतामध्ये
श्री स्वामी समर्थ त्याला दर्शन देतात. त्यामुळे स्वामी समर्थ म्हणजेच फक्त दत्तावतारच असा कोणी अट्टहास पण धरू नका. स्वामींचं विशाल रूप डोळ्यासमोर आणा. आणि म्हणून नानांनी म्हटलंय, स्वामावले त्या रूपात सारे कोटी कोटी देव. सगळ्या 33 कोटी देवांच्या ज्या ऊर्जाधरी आहेत त्या श्री स्वामी समर्थांच्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून स्वामी समर्थांना एकदा तुम्ही शरण गेल्यानंतर तुम्हाला इतर जास्त देव करायची गरज पडत नाही, करू नका असं म्हटलेलं नाही. ज्याला जे दैवत आवडतं त्या त्या दैवताची पूजा तुम्ही करा, पण पाठीमागे शक्ती काय आहे तर महाराज श्री स्वामी समर्थ आहेत असं जाणा, असं नाना नेहमी सांगितलं. आता स्वामी समर्थांचा जन्म झाला, स्वामी समर्थांनी भारत भ्रमण केलं. याच्या ज्या ज्या कथा उपलब्ध आहे, आता 729 वर्षाचं आयुष्य, त्याच्यामध्ये किती अनंत लीला स्वामींनी केल्या असतील. संपूर्ण भारत भ्रमण केलं, कारण जगन्नाथपुरीची कथा आहे, द्वारकेची कथा आहे, रामेश्वराची कथा आहे, हिमालयातल्या कथा आहेत. आसे तू हिमाचल स्वामींनी भ्रमण केलं आहे. काही वाऱ्याच्या वेगाने धावलेत, आदांतरी स्वामी धावत गेलेत, काही ठिकाणी जमिनीवरून चालत गेलेत, काही ठिकाणी पाण्यावरून स्वामी चालत गेले. अशा विविध मार्गाने चालत श्री स्वामी समर्थांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं आहे. कशासाठी केलं तर प्रत्येकाला सुखी करणं. प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावी ही ईश्वराची भावना आहे, लक्षात घ्या. कारण ईश्वराने हे विश्व निर्माण केलं आहे आणि म्हणून त्याची ही इच्छा आहे की मी जे निर्माण केलं आहे त्या विश्वामध्ये कायम आनंद असावा, आनंदाचं साम्राज्य पसरावं अशी ईश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून ईश्वर सर्वांना सुखी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्याला मार्गदर्शन करतात, ही उपासना करा, ती उपासना करा आणि चांगल्या मार्गाने जा आणि स्वतः सुखी होऊन इतरांना. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सुबरे पाहो, जो जे वांछील ते ते लावो प्राण्यात. वाईट गोष्टी निघून जावे, विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे स्वतःचं कर्तव्य कर्म काय हे प्रत्येकाला कळू दे. आणि हे कळल्यानंतर त्याला जे पाहिजे ते सर्व लाभू दे, अशी ज्ञानेश्वरांनी परमेश्वरावर प्रार्थना केली आहे. परमेश्वराला तेच हवं आहे की सगळ्यांना जे हवे. जेव्हा तुम्ही परमेश्वराला शरण जाता, तुम्हाला स्वतःचं कर्तव्य काय हे समजायला लागतं, ते ज्ञात होतं. त्यावेळेला तुमच्या काही अपेक्षाच राहत नाही. तुम्ही एवढे आनंदी राहता जेव्हा तुम्ही स्वतःचं कर्तव्य पार आपल्याला करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. अशा ध्येयाने तुम्ही जर प्रेरित झालात तर तुम्हाला आयुष्यामध्ये आपल्याला काही कमी असं वाटतच नाही. तुम्ही कायम आनंदी राहू शकता. म्हणून स्वधर्म आणि स्वकर्तव्य अशावर 2 उपासनेमध्ये आपण द्यायचं आहे की आपलं कर्तव्य कर्म काय ते पूर्ण करायचं ही ईश्वराची इच्छा आणि ईश्वराची इच्छा मला पूर्ण करायची आहे. अशा पद्धतीने जीवन जगलं तर तुम्हाला जे काय हवंय ते मिळतं आणि म्हणजे कुठे काही मागायलाच लागत नाही. काही वेळेला सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्यासमोर येऊन पडतात. आता श्री स्वामी समर्थांच्या चरित्रातल्या सगळ्याच कथा आपण बघू शकत नाही. 2 महत्त्वाच्या सुरुवातीच्या ज्या कथा आहेत त्या सर्वांनी वाचलेल्या आहेत, सर्वांना माहिती आहे, म्हणजे त्याचा अर्थ जाणायचा आहे. हिमालयामध्ये घडलेली कथा आहे. हरणाचं आणि त्याची पाडसं तिथे आहेत आणि त्याच्या मागे 4 शिकारी लागलेत. बंदुकीनी ते मारणार आहेत म्हणून हरिण आणि पाडस जाऊन स्वामी जिथे बसले आहेत त्याचा आसरा घेतला. शिकाऱ्यांनी बंदुका रोखल्या आहेत पण स्वामी तिथे बसलेत आणि हरणं बाजूला आहे, तर बंदूक कशी मारणार असे विचार करतायत. तो स्वामींनी त्या 4ही शिकाऱ्यांना स्तब्ध करून टाकलं की त्यांचा हातच हलू शकला नाही, पायही हलू शकला नाही. आणि मग ह्या शिकाऱ्यांनी जाणलं की ही काहीतरी वेगळी शक्ती आहे आणि ते अनन्य भावाने स्वामी समर्थांना शरण गेले. स्वामी समर्थांनी त्या शिकाऱ्यांना सांगितलं की पशु हत्या करू नका. आता सगळं आहे पशुहत्याच्या विषयी, क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमलचे ॲक्ट वगैरे आलेत. आम्हाला असं वाटतं की केवढं मोठं आपल्याकडे नॉलेज आलं आहे, पण आपल्या महाराजांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे पशुहत्या करू नका. कथेतला हा अर्थ जाणायचा आहे की महाराजांनी कधीच हा उपदेश करून ठेवला आहे की कोणाची पशुची हत्या करू नका. दुसरं चिनी जोडपं होतं.
हिमालयामध्ये असलेल्या औषधी वनस्पतींचा शोध घेण्यासाठी ते जोडपं आलं होतं. त्यांचा अभ्यास चालू होता. आता ह्याच्यातनं हे जाणायचं की तिथे आपल्या हिमालयामध्ये काही वनस्पती औषधी आहेत आणि त्याचं संशोधन आपण भारतीय लोकांनी करणं गरजेचं आहे हे स्वामी भक्तांनी जाणायचं आहे. जो कोणी संशोधक असेल तर आणि तो स्वामी भक्त असेल तर त्यांनी ह्याचा पाठपुरावा करावा तर खरी स्वामी भक्ती असं मला वाटतं. ज्या काय औषधी वनस्पती आहे त्याचं संशोधन हे जोडपं करत होतं आणि अचानक त्यांना अशा वेगळ्या गोष्टी त्यांच्या हातून घडायला लागल्या. स्वामी समर्थ समोर आपल्याकडे बघताहेत तरी त्यांच्या ज्या काय क्रिया चालल्या त्याच्यात फरक पडत नव्हता. महाराज काही बोलले नाही. महाराजांनी लागली त्यांच्यात लिंगभेद केला. पुरुषाची स्त्री झाली, स्त्रीचा पुरुष झाला आणि दोघंही प्रचंड घाबरले आणि महाराजांना शरण गेले. मग महाराजांनी त्यांना सांगितलं की ही तपभूमी आहे. प्रत्येक शब्द महाराजांचा तुम्ही लक्षात घ्या. ही तपभूमी आहे, इथे तुम्ही राहायचं नाही. या स्थानाचं पावित्र्य राखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता आपल्याला हे जाणायचं आहे की आज अशी परिस्थिती आहे की समाजामध्ये की देवळांमध्ये मठांमध्ये बाहेर पाट्या लावायला लागतात की असे कपडे घालून या. हा सामाजिक प्रश्न मोठा झाला आहे आणि म्हणून ती महाराजांची कथा मला आवडली. त्यांनी जे चिनी जोडप्याला जे सांगितलं की ही तपोभूमी आहे, इथे सगळे साधक बसले आहेत, अशा ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचा व्यवहार करायचा नाही. हेच सांगणं स्वामींचं आपल्याला आहे की जिथे तुम्ही मठामध्ये येता, गुरुस्थानी जाता, देवळात जाता तेव्हा देव तुम्हाला बघतोय ही भावना तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही कसं राहायचं आहे हे समाजातून शिकायचं आहे. बाहेर मंदिराच्या बाहेर, मठाच्या बाहेर पाट्या लावायची गरज पडताच कामा नाही आहे. आणि या स्वामींच्या उपदेशाचा प्रसार आपल्याला करायचा, आपण स्वतः आधी आचरण करायचं आहे आणि इतरांना या गोष्टी हळूहळू शिकवायचं आहे. अलमणी भवांची कथा तुम्हाला माहितीच आहे. जगन्नाथपुरीला 8 दिवस उपास करत, दर्शनासाठी उपास करत होते. मीठ खात नव्हते, त्यामुळे अंगात काही त्राण नाही. अखेर बुरशा आली आणि पडली, त्राणच राहिलं नाही. आता दर्शन काय, ते जगायची पण कमी झाली शकते नाही. अशा वेळेला महाराजांनी त्यांना दर्शन दिलं, त्यांना स्पर्श केला आणि त्यांना उपदेश केला की जी अशा प्रकारे भक्ती होत नाही. तुझं आयुष्य आहे, तुझं जीवन आहे, हे समाजाच्या उद्धारासाठी म्हणजे समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठी तू खर्च कर. भक्तिमार्गाचा प्रसार कर आणि या देहाचा उपयोग असं कर. उद्गच देहदंडाची शिक्षा घेऊन ईश्वराच्या दर्शनाला तू जाऊ नको. हा उपदेश महाराजांनी दिला आहे. महाराजांचं सांगणं एकच आहे की भक्तिमार्गाचा प्रसार आपण जास्तीत जास्त करायचा. महाराजांच्या अनेक कथा आहे. कोणाकोणाचे अहंकार महाराजांनी कसे कमी केले आपल्याला सर्वांना माहिती आहे. सावंतवाडीच्या राजे महाराजांच्या दर्शना आले, राणीला त्रास होता. महाराजांनी परीक्षा बघायची ठरली आणि महाराज डोंगरावरच जाऊन बसले. मोठे राजे आले, महाराज आले म्हणून काय ना महाराज तिथे बसले नाही, स्वागत आला. वर डोंगरावर गेले पण राणीच्या पायाचा त्रास एवढा होता की नाईलाज होता आणि म्हणून राजे आणि राणी शेवटी डोंगर चढत महाराजांच्या दर्शनाला गेले. नंतर महाराज स्वामींनी सांगितल्या उपायांनी औषधांनी हळूहळू राणीच्या पायाचं दुखणं कमी व्हायला लागलं. महाराजांचे निस्सीम भक्त बनले आणि अनेक वेळा महाराजांच्या दरबारात महाराजांच्या सेवेला येत असत. एक दिवस राणी महाराजांचे पाय चेपत होती. आणखीन 1-2 पण होते, महाराजांचे पाय चेपत होते. राणीच्या मनात अहंकार निर्माण झाला की बघा मी राणी असून पण तुमचे पाय चेपते. महाराजांना लागलीच समजलं. महाराज कुठले आणि खाडकन तिला थोबाडीत बांधले. जो राजा आहे त्याच्या पत्नीच्या थोबाडीत मारण्याची सामर्थ्य या दैवी शक्तीमध्ये असतं हे लक्षात घ्यायचं आहे. आम्ही मोठ्या माणसांच्या अगदी पायगळ्या घालायला माणसं धावतात. हा पैसेवाला आहे, अमुक आहे, तमुक आहे म्हणजे किंवा फार मोठा अधिकारी आहे. गरज नाही. महाराजांचे भक्त असाल तर फक्त महाराजांसाठी धावपळ करा. बाकी आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मान सन्मान सर्व स्वामी तुम्हाला देतात. ही जशी कथा आहे तशी मी मागे एकदा सांगितली होती की रामकृष्ण परमहंसांनी देखील ते कालीमातेच्या मंदिरात पुजारी म्हणून काम करायला आलेले पण फार मोठे साधक बनले. आधी काम घेतलं होतं पुजाऱ्याचं
देऊळ बांधलं होतं, जी होती तिची जात कोळी होती आणि म्हणून देवळामध्ये कोणी पुजारी मिळत नव्हता, अशी परिस्थिती होती. रामकृष्ण परमहंसांच्या घरी पण 18-20 दारिद्र्य होतं आणि शेवटी पोट पाण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून रामकृष्णांना त्यांना पाठवून दिलं बंडांनी आणि रामकृष्ण नाईलाजाने या मंदिरात पुजारी म्हणून काम करायला लागले. त्यांना एकच वाटायचं की आपण पुजारी म्हणून काम करतोय, पण या कामाचे पैसे काय घ्यायचे असा भाव त्यांच्या मनामध्ये होता आणि म्हणूनच ते फार मोठ्या पदावर जाऊन पोचले. रामकृष्ण परमहंसांच्या ह्याच्यामध्ये एक दिवस अशीच ज्या राणीचं मंदिर आहे, ज्या राणीच्या मंदिरात ते पुजारी म्हणून काम करतायत, अशी राणी पण बसलेली आहे. रामकृष्ण परमहंस काहीतरी बोलतायत आणि सभा भरलेली आहे. त्याचवेळी ती राणी आपल्या शेजारची आबाईशी काहीतरी बोलायला लागल्याबरोबर महाराज उठले आणि महाराजांनी तिच्या श्रीमुखात मारले. एवढं दैवामध्ये सामर्थ्य असतं हे आपण शिकायचं आहे. एवढं सामर्थ्य असतं आणि हे सामर्थ्यच आपल्याला उपासनेने प्राप्त करायचं आहे. एवढ्या मोठ्या दैवी शक्तीच्या सान्निध्यात आपण राहून काय घ्यायचं आहे? छोट्या छोट्या गोष्टी मागायच्या नाही आहेत. मला अमुक मिळू दे, मला तमुक मिळेल, तमुक मिळू दे. काय मिळायचं तर आपल्याला असंच सामर्थ्यवान व्हायचं आहे, प्रचंड सामर्थ्यवान होऊन स्वतःची प्रगती करायची आहे. आणि ही जी तुम्ही प्रगती करणार आहात तीच प्रगती तुम्ही जन्मोजन्मी पुढे घेऊन जाणार आहात हे लक्षात घ्या. ज्ञानच फक्त पुढे नेता येतो, चांगले विचारच फक्त पुढे नेता येतात पुढच्या जन्मामध्ये. बाकी धनदौलत इस्टेट जी काय ठेवलेली असेल ती सगळी इथेच ठेवून जायला लागते. आणि म्हणून चांगलं बघून चांगल्या विचाराच्या मार्गाने जाऊन गुरुची जेवढी काही उपासना आणि त्याचा जो मार्ग आहे की भक्तिमार्गाचा प्रसार कर, हे या कार्यामध्ये आपला देह जिजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता महाराजांचं दुसरं वैशिष्ट्य असं की महाराजांनी अनेक शिष्योत्तम घडवले आणि असे शिष्योत्तम घडवले की त्या त्या शिष्याच्या नावाने तो मठ नावाला जातो, ओळखला जातो. आपल्या शिष्योत्तमाला त्यांनी अतिशय वरच्या पायरीवर नेऊन ठेवलं. फार मोठा अधिकार त्यांना दिला. शिष्यांच्या मार्फत त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडवून घेऊन आपल्या शिष्यांना गौरवपद प्राप्त करून दिलं. आणि शिष्य पण असं होते की जरी गुरुने एवढं मोठं केलं तरी स्वतःला गुरु कोणत्याही शिष्योत्तमाने म्हणून घेतलं नाही, हे स्वामींच्या संप्रदायात आहे, लक्षात घ्या. मोठ्या पदावर पडलेल्या शिष्योत्तमांच्या नावाचा मठ आहे, पण तो स्वतःला गुरु म्हणून घेतला नाही. मी स्वामींचा भक्त अशा रूपाने शिष्योत्तम कायम जगले आहेत, हे वैशिष्ट्य स्वामी चरित्रात आहे. मोठेपणा दिला आहे शिष्योत्तमाला. आता आपण ठाकूरदास बुवांचं बघूया. आता हे शिष्योत्तम महाराजांनी कसे घडवले? ठाकूरदास बुवांची कथा सगळ्यांना माहिती आहे की त्यांना कोळ झालं, मग कस्तुरी ते आले, मग कस्तुरी मागितली वगैरे कथा आहे. कथेचा गूढार्थ जाणायचा आहे आपल्याला. आता ठाकूरदास बुवा आणि गोपाळ बुवा दोघांनाही व्याधी होती आणि म्हणून ते महाराजांकडे आले. अशी घटना घडली. आता व्याधी का निर्माण झाली? 2 कारणं असतात. एक तुमचं पूर्वजन्मातलं कर्म आहे. कदाचित तुम्ही जसं ठाकूरदास बुवा अतिशय कीर्तन सुंदर करायचे आणि त्यामुळे हजारो लोक त्यांना मानायची, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, नमस्कार करायचे. तर कदाचित ज्या लोकांनी नमस्कार केले त्यांचे कर्मभोग कदाचित ठाकूरदास बुवांनी घेतले असतील आणि म्हणून त्यांच्या अंगावर कोड उत्पन्न झालं. कर्मभोग असेल किंवा हा भोग असेल की शिष्याचा आपल्या भक्ताला जो त्रास आहे तो आपल्याकडे गुरु घेतो म्हणून त्यांना कोड उत्पन्न झालं असेल. गोपाळ बुवांना पोटदुखी होती, प्रचंड पोटदुखी होती आणि रेल्वेमध्ये काम करायचे. सारखा प्रवास आणि पोटाचा एवढा त्रास, खूप त्रासले. आणि गंमत म्हणजे ते नास्तिक होते, पण त्यांची पोटदुखी एवढी वाढली की शेवटी त्यांनी सांगितलं की जी काही शक्ती मला या रोगातून मुक्त करेल त्या शक्तीसाठी मी पूर्ण आयुष्य देईन. आणि योगायोगाने महाराजांकडे येऊन पोचले. महाराजांनी पण त्यांची 1-1.5 वर्ष परीक्षा बघितली आणि त्यांना रोगमुक्त केलं. त्यांना पादुका दिल्या. गोपाळबुवा केळकर यांचा मठ चिपळूणमध्ये आहे आणि तो मठ गोपाळबुवांचा मठ म्हणूनच ओळखला जातो. मठ स्वामींचा आहे. शिष्योत्तम कोण आहेत? गोपाळ केळकर आहेत.
नाव कोणी काय ओळखलं जातं? गोपाळ बुवांचं मठ हे स्वामींचं वैशिष्ट्य की आपल्या शिष्याला उच्च पदावर नेऊन ठेवतात, पण शिष्याला गर्व होत नाही. शिष्य म्हणू शकतो ना, मी गुरु आहे, मी तुमचे प्रश्न सोडवतो. स्वामी वगैरे काही गुरु नाही, मी गुरु आहे म्हणू शकतात. आजकाल आपण सगळीकडे बघतोय काय काय चाललेलं आहे, स्वतःला गुरु म्हणणारे किती लोक आहेत. पण महाराजांचे जे जे शिष्योत्तम होते त्यांनी कधीही स्वतःकडे मोठेपण घेतलं नाही, ते सदैव विनम्रच राहिले. ठाकूरदासबुवांना कोड आल्यानंतर त्यांना समाजात वावरायला लाज वाटायला लागली आणि म्हणून काशीला जाऊन देहत्याग करायचं ठरवलं. गाणगापूरला गेले, दत्तभक्त होते म्हणून गाणगापूरला जाऊन सेवा करावी, कीर्तन सेवा करावी आणि काशीला जावं अशा विचाराने गाणगापूरला आलेले. दत्तांच्या पादुकांवर त्यांना कस्तुरी व्हायची होती म्हणून बरोबर कस्तुरी घेतलेली. गाणगापूरला त्यांचं कीर्तन भजन झालं आणि नंतर ते तिथे रात्री काशीला जायच्या आधी रात्री स्वप्नात दृष्टांत मिळाला की तू अक्कलकोटला ये. आणि ठाकूरदासांनी जो काय त्यांना दृष्टांत मिळाला त्यानुसार ते अक्कलकोटला आले. आम्हाला जरी काही संदेश दिला आमच्या गुरुने तरी आम्ही संभ्रमात असतो, असं कसं होणार. मी आता ते म्हणू शकले असते की मी काशीला जायचं ठरवलं, आता हे अक्कलकोट कोण, मला काय माहिती, मी कशाला जाऊ, असं नाही. त्यांनी पण ती शक्ती होती म्हणून जाणलं की एका महान शक्तीने आपल्याला बोलवलंय गेले. महाराजांनी लागलीच आपल्याकडे काय आहे याची ओळख करून देण्यासाठी प्रश्न विचारला, कस्तुरी कहाँ है? कस्तुरी आणायचे विसरले होते, दत्ताला व्हायची पण विसरले होते. असं घडतंय, लक्षात घ्या तुम्ही. काही वेळेला आपल्या संस्थेच्या स्वामी समर्थ परिवाराच्या उत्सवामध्ये ठाण्याच्या काही याच्यामध्ये असं घडलं गेलं की स्वामींसाठी केलेला हार नानांना घातला गेला. कोणी मुद्दाम घातला नाही, पण तो घातला गेला चुकून. का तर महाराजांना आपल्या शिष्योत्तमाविषयी प्रचंड प्रेम असतं म्हणून मला जर तुम्ही देणार आहात तर ते त्याला द्या असं महाराजांनी. तसंही दत्तानी त्याला तिथे स्मरण दिलं नाही. आणि ही कस्तुरी इकडे महाराजांकडे आली, महाराजांनी घेतली, ती मुलांना वाटून टाकली. महाराजांना काय करायचं आहे? महाराजांनी कशासाठी एक पंढरीनाथाकडे जोडे मागितले रस्त्यामध्ये, कशासाठी मागितले? पंढरीनाथाला काय होतं? साडेसाती होती, त्याची साडेसाती कमी व्हावी म्हणून महाराजांनी जोडे मागितले. आणखीन काही गृहस्थ होते, त्यांना त्रास होता, कोड होतं म्हणून त्यांच्या हातातली अंगठी मागून घेतली की ते रोगमुक्त व्हावे. महाराजांनी जे काय मागितलं ते त्यांनी आपल्या भक्ताला त्याच्या समस्येतून नाहीसं मुक्त करण्यासाठी काय आहे ती मागणी केली. महाराजांनी उलट काय आहे ते सगळ्यांना महाराज देतच राहिले. तुम्हाला कथा माहिती असेल, एक गरीब ब्राह्मण होता, मुलाची मुंज करायची होती त्याला, तो गाणगापूरला जाणार होता, कुठेतरी स्वतःत मुंज करून मिळेल, बिचारा गरीब होता. अक्कलकोटला आला आणि अक्कलकोटलाच तो रमला स्वामींच्या सान्निध्यामध्ये. महाराजांनी त्याच्या मनातलं जाणलं आणि महाराजांनी त्याची मुंज, त्याच्या मुलाची मुंज तिथेच लावून घेतली. काय भाग्यवान, लक्षात घ्या तुम्ही, महाराज कृपा कशी कशी करतात. महाराजांचे हे 2 शिष्य झाले की त्यांना रोगातून मुक्त करून त्यांच्याकडून मठाची स्थापना करून घेतली. स्वामी सुसंसारी होते तरी महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं, त्यांना पादुका दिल्या आणि त्यांना मठाची स्थापना करायला सांगितली. स्वामी सुतांनी, मुख्य म्हणजे स्वामी सुतांनी हा स्वामींचा जन्मोत्सव सुरू केला. अक्कलकोटमध्ये स्वामी सगुण रूपात असताना स्वामी जयंती उत्सव चैत्र शुद्ध द्वितीयेला सुरुवात झाली, पण करायला सुरुवात झाली आणि त्याला महाराजांनी मान्यता दिली. हे सगळ्यात महत्त्वाचे लक्षात ठेवा. आता दुसरे महाराजांचे जे शिष्योत्तम होते ते म्हणजे आता महारुद्र देशपांडे. जहागीर होते, भरपूर पैसा होता, पण अचानक जप्ती आली, जहागिरी गेली. आणि म्हणून ते शोधात होते की अशी कुठली ईश्वरी शक्ती आहे की ती मला या समस्येतून बाहेर काढील. आणि शोध घेत असताना त्यांना स्वतः स्वामींनी साधूच्या रूपात दर्शन देऊन सांगितलं की तू अक्कलकोटला येईल. त्या अक्कलकोटला आले, स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींनी लागलीच सांगितलं, कोणाचं काम कधीतरी कसं करून टाकतात महाराज, लक्षात घ्या. तेवढी आपली साधना पाहिजे, तेवढं आपलं प्युरिफिकेशन पाहिजे, तेवढी आपली निष्ठा पाहिजे, तर एका क्षणात सगळ्या गोष्टी होऊ शकतात. महाराजांनी लागलीच सांगितलं. त्यांना काय महाराजांची सेवा करायला लागली नाही, राहायला लागलं नाही, काही नाही. तत्क्षणी सांगितलं की 4 मिनार इथे जा, तुझं काम होईल. त्यांनी जाणलं 4 मिनार म्हणजे हैदराबादला जायचं. निजामाचं राज्य होतं, निजामाने त्यांची जहागिरी काढून घेतली होती कार्यालय, आणि तिकडे जाऊन चौकशी करणार कारकुनाकडे की माझा जप्तीच्या कागदाच्या संबंधी काय झालं आहे, जप्ती परत काढून घेतली आहे का विषयी, मला माझी जहागिरी परत मिळाली आहे का, अशा संबंधी
चौकशी करायला जाऊन एकाच माणसाशी बोलताय, तर त्याच कारकुनाने सांगितलं, अहो तुमची जहागिरी परत मिळाली आहे. एवढा मोठा चमत्कार आहे, लक्षात घ्या. तुम्ही जहागिरी गेलेली, नुसते महाराज विश्वास ठेवून महाराजांच्या दर्शनाला गेले, ही पूर्वपुण्यही होती, त्याचबरोबर विश्वास होता. म्हणून या गोष्टी आपल्याला या कथेतून या दोन गोष्टी शिकायच्या आहे की पुण्यकर्म चांगलं, आपलं कर्म चांगलं ठेवा आणि जी शक्ती आहे, महान शक्ती आहे, त्या महान शक्तीवर नितांत श्रद्धा ठेवा. आणि मग त्यांनी त्यांचं सगळं काम झाल्यावर ते स्वामींच्या चरणाला अर्पण करण्यासाठी त्या काळात 10,000 रुपये घेऊन आले. महाराजांना काय 10,000 काय आणि काय, महाराज लागलीच म्हणाले, अरे मला काय करायचे आहेत पैसे, तुझ्या घराच्या बाहेर उकिरडा आहे, त्या उकिरड्यावर तू मठ बांध. आणि पादुका दिल्या, त्यांना मठ बांधायला सांगितलं. आता उकिरड्यावर मठ बांध याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे की समाजामध्ये जी काय घाण आहे ती तू काढायची, म्हणजे तू भक्ती मार्गाचा प्रसार करायचा. अशा प्रकारे शिष्योत्तमांकडून महाराजांनी त्यांना काहीतरी अडचण निर्माण झाली आणि त्यांच्याकडून महाराजांनी काम करून घेतलं, मठस्थापन करून घेतले. बाळप्पा असे होते की गर्भ श्रीमंत होते, सांसारिक होते, मुलं बाळे होती, पत्नी होती, सगळं होतं. पण त्यांना एक वेगळाच ध्यास लागलेला होता ईश्वरी शक्तीकडे. त्यांचं मन ओढ घेत होतं. आणि स्वामी समर्थांनी त्यांना स्वप्नात 3 वेळा पंचपक्वानाचं ताट दाखवलं. बाळप्पांनी जाणलं की आपल्याला आता इथे राहायचं नाही, पण कुठे राहायचं हेही कळत नाही आणि घराच्या बाहेर पडले. सगळा मोह टाकून, हे लक्षात घ्या, आम्ही आणखीन मोहात आलं तरी आम्हाला आणखीन काहीतरी हवं आहे असं वाटत राहतं. जे काय होतं त्याचा त्याग करून ईश्वराच्या भेटीसाठी बाहेर पडले. मग एका स्थानावर राहिले, दुसऱ्या स्थानावर राहिले, पण हे स्थान आपलं नाही, हे स्थान आपलं नाही असं करत करत अक्कलकोटला पोचले. आणि तिथे गेल्यावर त्यांना कळलं की हेच आपले गुरु आणि हेच आपल्या कार्याचं स्थान. महाराजांच्या सेवेत राहिले. पुढे कदाचित केव्हा कधीतरी वाईट गोष्ट आयुष्यात घडली तर त्याचं चांगल्याच काहीतरी अर्थ निघतो किंवा ते आपल्या चांगल्यासाठी असतं, हे बाळंपणच्या आयुष्यात आपण बघायचं आहे. ते महाराजांची सेवा करतायत. महाराजांच्या सेवेमध्ये सुंदराबाई आहे आणि चोळप्पा पण आहेत आणि बाळप्पा आहेत. बाळप्पा साधना करणारे उच्च दर्जाचे साधक. चोळप्पा आणि सुंदराबाईला त्यांचा त्रास वाटायचा आणि म्हणून त्यांनी प्रचंड बाळप्पांना त्रास द्यायला सुरुवात केली. स्वामी सगुण रूपात वावरत असताना ही कथा आहे. मग महाराजांनी जाणलं की बाळप्पाची इथे प्रगती होऊ शकत नाही, म्हणून बाळप्पाला महाराजांनी पादुका दिल्या, मठ बांधायला सांगितलं आणि तो मठ म्हणजे गुरुमंदिर मठ. असे महाराजांनी शिष्योत्तम घडले. आपल्या नानांना श्री स्वामी समर्थांनी सगुळे रूपात दर्शन देऊन नंतर मठ बांधण्याची कर अशी आज्ञा केली. नानांना एकच ओढ होती की मी सुखी आहे पण माझ्या आजूबाजूला असलेली लोक सुखी नाहीत, तर मी त्यांच्यासाठी काय करू शकतो ही तळमळ होती. ती स्वामी समर्थांनी जाणली आणि म्हणून स्वामी समर्थांनी सगुळे रूपात स्वामी समाधिस्थ झाल्यानंतर स्वामी समर्थांनी नानांना सगुणे रूपात दर्शन देऊन मठस्थापनाची नंतर कार्य करायची आज्ञा केली आणि त्यानंतर हे मठस्थापनेची आज्ञा दिली आणि त्याप्रमाणे हा मठ स्थापन झाला. आणि इथे आपण सर्वजण आलेलो आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे गतजन्मीचं आपलं काहीतरी समर्थांशी नातं आहे, नानांशी नातं आहे आणि आपल्या सर्वांचं नातं एकमेकांशी आहे. सद्गुरू आपली सगळी आपण महाराजांचे पट्टशिष्य होण्याचा प्रयत्न करायचा. या जन्मी नाही, पुढच्या जन्मी, त्याच्या पुढच्या. हा ध्यास मनामध्ये ठेवा आणि जगण्याला खरा आनंद किंवा अर्थ तोच आहे की आपली आध्यात्मिक प्रगती करत घ्यायची आपल्याला. महाराजांच्या सगळ्या लीलांचा अर्थाचा शोध घ्यायला. एक लीला केली महाराजांनी सोडून दिली नाही, का केली, चमत्कार का केला ह्याचा अर्थ जाणून घ्यायचं आणि त्या उपदेशानुसार आपलं आचरण करायचं. आता गुरु असं आपलं संरक्षण करत असतो, म्हणून गुरुची उपासना करायची आहे. गुरु काय काय करतो. आता पहिलं म्हणजे गुरुकडे एवढी शक्ती असते की आपले काही कर्मभोग असे असतात की ते या जन्मात उपासनेने सुद्धा कमी होऊ शकत नाहीत. पण जर आपण गुरुला आनंद भावाने शरण गेलो आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत राहिलो तर गुरु ते आपले कर्मभोग असतात ते तो जाळू शकतो. त्याच्याकडे एवढी शक्ती असली की आपल्या सगळे कर्मभोग आहे ते पूर्ण जाळून टाकू शकतो गुरु, म्हणजे आपण कर्ममुक्त होऊ शकतो.
काही वेळेला गुरु ते जे कर्माचे भोग आहेत ते स्वतःकडे घेतो. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात कथा आहे, गिरीशचंद्र नावाचा त्यांचा शिष्य होता. प्रचंड प्रेम होतं. त्याला घशाचा कॅन्सर झाल्यावर महाराजांनी त्याच्या घशाचा कॅन्सरचं दुखणं स्वतःकडे घेतलं आणि त्याला बरं केलं. म्हणजे गुरु आपल्या शिष्याचे कर्मभोग स्वतःवर घेऊन शिष्याला त्या कर्मभोगातून मुक्त करतो, हे मानते. दुसरं असं की गुरुकडे एवढी शक्ती असते की गुरु आपल्या सगळ्या असलेल्या कर्मभोगाला माफी देऊन टाकतो. जसं आता शेतकऱ्यांची कर्ज माफ होतात, गव्हर्नमेंटला अधिकार आहे कर्ज माफ करायचा, बरोबर. मग हा तर परमेश्वर आहे की ज्याने हे विश्व निर्माण केले त्याच्याकडे तर केवढे मोठे अधिकार आहेत. त्यामुळे आपल्याला कर्मातून तो मुक्त करून टाकतो, माफ पण करून टाकतो. प्रत्येकाचा जसा भाग्योदय होणार त्याप्रमाणे प्रत्येकाची भावना कशी आहे त्यानुसार एवढी शक्ती या सद्गुरूकडे असते. आणि त्याचबरोबर नुसतं कर्मभोग संपवले नाही, सद्गुरू आपल्या हा जीवनाच्या टप्प्यावर सतत तो आपल्याबरोबर असतो. तो सतत आपल्याला संरक्षण देत असतो, पण आम्ही जाणत नाही की तो आपल्या अवतीभोवती. आम्हाला असं वाटतं की आता मी महाराजांच्या समोर बसले, तेवढ्यापुरतेच फक्त महाराज इथे आहेत, बाकी ज्यावेळेला आम्ही कसं पण वागलो का कसंही केलं तरी चालेल असं नाही. तो सद्गुरू सतत प्रत्येकाच्या जवळ आहे आणि प्रत्येकाची काळजी घेतो. त्यासंबंधीची तुम्हाला सर्वांना कथा माहिती आहे, दामाजी पंतांची. मंगळवेढ्याला राहत होते. विदूरचा बादशाह होता, त्याची जी कोठारं होतं ती सगळी कोठारं दामाजी पंतांकडे होती. कोठाराच्या चाव्या होत्या त्यांच्याकडे. कोठाराचा व्यवसाय ते बघायचे किती धान्य आहे, काय आहे, कुठे द्यायचं काय. ते एका वर्षी खूप दुष्काळ पडला, लोकांना अन्न नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली. दामाजी पंत एक दिवस दुपारी असे जेवायला बसलेले असताना दाराशी 2 ब्राह्मण आले आणि भुकेची याचना केली, भिक्षा द्या म्हणून याचना केली. दामाजी पंतांनी त्यांना जेवण वाढलं. तर जेवता जेवता ते दोघं रडायला लागल्यावर दामाजी पंतांनी विचारलं, का रडताय, तुम्हाला तर जेवायला दिलं आहे. ते म्हणाले, आम्ही सुखाने जेवतोय, पण आमच्या कुटुंबातले लोक अन्नपाण्याविषयी शिवाय राहिलेली आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काही नेऊ नाही शकत आणि आम्ही खातो याचं आम्हाला दुःख होतं आहे. दामाजी पंत म्हणाले की ठीक आहे, मी तुम्हाला धंदा येतो आणि 2 पोती तांदूळ दिले त्यांना. ते घेऊन निघाले तर वाटेतल्या लोकांनी बघितलं, भुकावलेले लोक आहेत, त्यांनी बघितलं की हे लोक धान्य घेऊन जात आहेत. लागली त्यांनी त्यांना चौकशी केली की कुठून आणलं. त्यांनी आपले दामाजी पंतांचं नाव सांगितल्यावर सगळी प्रजा दामाजी पंतांच्या दाराशी आली आणि सगळेजण धान्य मागतायत. सरकारी नियमाचा सुद्धा विचार कधी आणि किती करायचा असतो हा पण. काही लोक खूप काटेकोर वागतात की नाही असा नियम आहे सरकारचा म्हणजे असंच करायचं आहे, पण काही वेळेला कार्यकारण भाव आणि समाजाच्या हिताचा भाव लक्षात घ्यायचा असतो. दामाजी पंत तयार नाहीत, कारण त्यांच्यावर जबाबदारी आहे त्या धान्याच्या संरक्षणाची. इकडे धान्य कोठारात भरलेलं आहे आणि बाहेर प्रजा भुकेलेली आहे. दामाजी पंतांची पत्नी म्हणाली, तुमच्याकडे चाव्या आहेत, कोठार उघडा आणि धान्य वाटा. दामाजी पंत म्हणाले, माझ्या अधिकारात येत नाही. त्यावेळेला तिने सांगितलं, ही लोक भुकेविना राहत आहेत, त्यांना तुम्ही धान्य द्या, पुढचं पुढे. आणि त्याप्रमाणे सगळं धान्याचं कोठार उघडून त्यांनी दिलं. आता समाजात अनेक प्रकारची लोक असतात, चांगल्या लोकांना त्रास देणारे अनेक लोक आहेत. तुकारामाच्या चरित्रात तुम्ही बघितलंच आहे, तुकारामचे गाथा बुडवून राहण्यासारखी लोक होती समाजामध्ये. इकडे असंच झालं की तो कोठारामध्ये जो दामाजी पंतांबरोबर काम करायचा त्यांनी बिदूरच्या बादशाला लागलीच कळवलं की दामाजी पंतांनी कोठार उघडलं, तुमची परमिशन घेतली नाही. कळवताना पण असंच कळवलं की त्याच्या मनात रुजवायचं की चुकीचे कसे वागलं आहे म्हणून. आणि त्यांनी धान्य वाटून टाकले. लागली दामाजी पंतांना पकडण्यासाठी त्यांचे सेवक आले, दामाजी पंतांना घेऊन गेले. दामाजी पंतांनी सगळं जाणलं की ठीक आहे, आता ईश्वराची इच्छा, विठ्ठल भक्त होते. ते म्हणाले, मला फक्त तुम्ही पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या दर्शनाला घेऊन जा, मग मी पुढे येतो. विठ्ठलाच्या दर्शनाला ते गेले, तिथे दर्शन घेतलं. आणि इकडे काय घडलं, विठू महाराजच्या रूपात विठ्ठल तिथे गेला आणि बरोबर सुवर्णमुद्रांची मोठी थैली होती आणि बादशहाच्या पुढे ओतली आणि सांगितलं की असं असं धान्य होतं, ते दुष्काळ आहे म्हणून जास्त भावाने विकलं आणि हे जास्त पैसे मिळाले. हे पैसे दामाजी पंतांनी मला सांगितलं, मी त्यांचा सेवक आहे आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं आणि हे तुम्हाला मी द्यायला आलो आहे. बादशाह एकदम खुश झालं, अरे वा, जास्त किमतीने विकलं, जास्त पैसे मिळाले, अतिशय खुश झाला.
आणि म्हणून तरी दामाजी विठुमाराला काय सत्कार त्याच्याबरोबर काहीतरी धान्य वगैरे देण्याचा प्रयत्न केला. हत्ती घोडे विठुमार म्हणाला मी काही नेत नाही, ते इकडे येणार आहेत दामाजी पंत आहेतच रस्त्यामध्ये. दामाजी पंत येऊन पोचले दरबारामध्ये. बादशाह स्वागताला समोर आला, कारण दामाजी पंतांनी एवढं मोठं त्यांना धन मिळवून दिलेलं. दामाजी पंतांना काही समजेना की हे कसं काय, जो बादशाह आपल्याला शिक्षा करणार तो आपल्या समोर येतोय स्वागत आला. महाराज काय परमेश्वर काय काय करू शकतो हे बघा. आणि मग बादशहाने त्याला अत्यंत आदराने वागवलं आणि सांगितलं की तुम्ही पाठवलेले सगळे पैसे मला मिळाले आणि मग आता हे हत्ती घोडे वस्त्र वगैरे सगळं घेऊन जा. दामाजी पंतांनी त्या क्षणात जाणलं की हे सगळं कोणी घडवलं आहे तर विठ्ठलाने घडवलं आहे. नोकरीचा तात्काळ राजीनामा दिला आणि बादशाला सांगितलं आता मी तुझी चाकरी करणार नाही, आता मला विठ्ठलाची चाकरी करायची आहे. आणि अखेरपर्यंत विठ्ठलाचं ते भक्ती मार्गाचा प्रसार करत गेले. आता या कथेतनं काय करायचं आहे की तुम्ही जर समाजासाठी काय करत राहिलात तर ईश्वर तुम्हाला अनेक संकटातून वाचवतो. आता दुसरी एक कथा आहे, असाच एक ब्राह्मण होता, कृष्ण भक्त होता आणि त्याने मुलीच्या लग्नासाठी 500 रुपये सावकाराकडून घेतले. द्वारकेची कथा आहे. 500 रुपये घेतले आणि त्यांनी दर महिन्याला तो फेडत गेला. तो सावकार पण त्याला वही दाखवायचा की तुम्ही पैसे दिले, त्या रजिस्टरमध्ये मी लिहिलं आहे वगैरे वगैरे. सगळे पैसे फेडून झाल्यानंतर हा सावकार प्रचंड लोभी होता आणि म्हणून त्यांनी याच्या विरुद्ध केस केली की यांनी माझे 500 त्या काळातले 500 रुपये परत केले नाहीत. आणि म्हणून याला कोर्टात बोलवलं गेलं. आता हा ब्राह्मण दलित गात्र झाला, आता लोन घेतलं कसं तरी फेडलं, आता परत इथे कोर्ट कचेऱ्या, विचारा गेला साक्षीदार कोण साक्ष देणार याच्या बाजूने. पण परमेश्वर आहे ना, तो कृष्ण भक्त होता. गंमत अशी बसली की जज बसला आणि साक्षीदार कोण आहे असा पुकारा झाला आणि 2-3 वेळा पुकारा केल्यानंतर एक व्यक्ती घोंगडी पांघरून आपला चेहरा अर्धवट झाकून साक्षीदाराच्या इथे येऊन उभी राहिली आणि त्यांनी आपली घोंगडी थोडीशी बाजूला करून जजच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्या क्षणाला जजच्या हातामध्ये जे पेन होतं ते पेन खाली पडलं. आणि नंतर या साक्षीदारांनी त्या सावकारांनी कसं चुकीची 2 रेकॉर्ड ठेवली आहेत हे सगळं सांगितलं की कोणत्या कपाटामध्ये आणि जे पेमेंट रिटर्न केले आहेत पैसे त्याची नोंद कुठच्या रजिस्टरमध्ये, कुठच्या कागदापडाच्या कुठच्या कप्प्यामध्ये आहे, एवढी सगळी साक्ष या श्रीकृष्णाच्या रूपात जो गेला होता त्यांनी सगळी साक्ष दिली. तपासणी झाली आणि त्याप्रमाणे ते रजिस्टर सापडलं आणि हा ब्राह्मण सुटला. आता ही जी कथा घडेल तुम्ही म्हणता की त्या काळात होऊन गेली आता काय, पण आताच्या काळात घडलेली कथा आहे. लोढाव्यातलेच गृहस्थ आहेत, कदाचित तुम्ही जुने लोकांनी नक्की ऐकलेली असेल पण विस्मरणात गेलेली. माझ्या पण अनेक गोष्टी अनुभवात आलेल्या विस्मरणात गेल्या आहेत, त्या कधीतरी आठवतात. आता याच याच्यामध्ये आहे म्हणून सांगते. आपल्या लोढाव्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे हॉलिडे होम आहेत. देशमुख नावाचे केअरटेकर होते, रोज मठात येणारे. आपला मठ स्थापन झाल्यापासून नेहमी मठात स्वामी दर्शनाला यायचं. त्यांनी एक दिवस सांगितलं आईला की माझ्या जे कॉन्ट्रॅक्ट आहे माझ्याकडे ते आता रिन्यू होणार नाही आणि ते काढून घेण्यात येणार आहे आणि माझ्यावर फार मोठं संकट आहे, माझी मुलं लहान आहेत. आई फक्त एवढंच म्हणाली त्यांना की अहो तुम्ही स्वामींचे भक्त आहात ना, काळजी करू नका, काहीतरी होईल. आता देशमुखांच्या विषयी काही कंप्लेंट होत्या की ही इथे असंच आहे तिथंच आहे, लोकांना सवय असते कंप्लेंट बुक लिहिलं त्याच्यात लिहितच जायचं. आपण काय असतो असा विचार कधी माणूस करत नाही, पण दुसऱ्याची कुठे कशी चूक आहे हे दाखवण्यात माणूस अगदी तेवढं लिहिण्यात पुढे असतो. तसंच यांच्याविषयी काहीतरी कंप्लेंट करून तक्रार करून त्यांच्याकडून ते कॉन्ट्रॅक्ट काढून घेण्याचा डाव युनियन लीडरनी केलेला होता. रिझर्व्ह बँकेचे क्लास 3 युनियन लीडर होते, त्यांनी पुढाकार घेतला आणि ते करायचं ठरलं. हे काम ज्या डिपार्टमेंटमधून होणार होतं त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्या संबंधीचे जे RD होते त्यांच्याच डिपार्टमेंटमध्ये मी काम करत होते. आता हे राजकारण काय चाललं आहे आम्हाला कोणाला काहीच माहिती नव्हतं, कारण ते वरच्या लेवलवर होतं. देशमुखांचं कॉन्ट्रॅक्ट जाणार आहे असं आई मला बोलली होती, असं सगळं चाललं आहे. पण त्याच्यात काय दुसरा काही प्रश्न येत नव्हता, सगळं ऑफिशियल होतं, त्यामुळे मी काय खोलात विचार केला नव्हता. पण गंमत असं झालं की त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट काढून घेण्यासाठीची सगळी योजना तयार झालेली आणि तेलंग म्हणून जे RD होते, जे इन्चार्ज होते डिपार्टमेंटचे,
ते सही करण्यासाठी त्या 3 युनियन लीडरबरोबर लोणावळ्याला शुक्रवारी येणार होते, दुपारी ऑफिसमधून निघणार होते. मला सकाळी समजलं, मनात विचार आला की आपला मठ आहे तर साहेबांना जाऊन सांगावं तुम्ही लोणावळ्याला आहात तर माझ्या वडिलांनी मठ बांधला आहे तर बघून या. मी गेले. महाराजांना नुसतं असं सांगितलं की तुम्ही साहेबांना सांगितलं की तुम्ही लोणावळ्याला जाणार आहात तर माझ्या वडिलांनी स्वामी समर्थांचा मठ बांधला आहे. तक्षणी तेलंग साहेब उभे राहिले आणि म्हणाला काय सांगितलं. म्हटलं असा असा स्वामी समर्थांचा मठ आहे, कुठे आहे काय झालं बघ. म्हणाले ठीक आहे, सगळा पत्ता माझ्या PS बरोबर देऊन ठेवा, मी नक्की जाऊन बघून येईन. तेलंग साहेब निघाले. आता झालं इकडे जाणार, देशमुखांचं असलेलं कॉन्टॅक्ट रिन्यू होणारच नाही, त्यांच्या हातून ते कॉन्टॅक्ट जाणार हे सगळं. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले. आई इथे होती पण ते काय तेलंग साहेब काय आईला भेटले नाही रविवारी. मी आईला विचारलं येऊन गेले, काही म्हणाली नाही, माझी काय भेट नाही झाली. सोमवारी सकाळी मी ऑफिसमध्ये गेले, मी बसले, हे तिन्ही युनियन लीडर माझ्या भोवती घेराव घालावे असे बसले आणि मला म्हणाले मॅडम तुम्ही काय केलं, मॅडम तुम्ही काय केलं. मला काहीच माहिती नाही, मी अंधारात आहे, मी काहीच केलेलं नाही आहे. भले अहो असं कसं. आम्ही तिथे त्यांचं कॉन्टॅक्ट काढून घेण्यासाठी गेलो आणि साहेब पण तयार होते, पण तुमच्या मठात जाऊन आले आणि काय सगळी गडबड झाली. म्हणाले ॲक्च्युली ते त्या कॉन्ट्रॅक्ट त्यांचं थांबवायचं, कॅन्सल करायचं, याच्या सहीसाठी पेनाची गोष्ट आहे म्हणून परत सांगते, त्यांनी पेन उघडलं आणि तत्क्षणी त्यांनी देशमुखांकडून बघून विचारलं की इथे स्वामींचा कुठे मठ आहे का. देशमुख म्हणाले की हो मी रोज जातो, तुम्हाला बघायचं आहे का चला. म्हणजे साहेबांनी पेन ठेवलं आणि साहेब देशमुखांबरोबर मठात आले. मठात आम्ही पण त्यांच्याबरोबर मठात आलो, दर्शन घेतलं. आम्ही परत आल्यावर साहेब म्हणाले की देशमुखांनाच हे काम करू द्या. केवढं मोठं मिराकल आयुष्यामध्ये घडू शकतं जर तुमची भक्ती असली तर ईश्वर तुम्हाला अशा प्रकारे मदत करत असतो. हा लोणावळ्यामध्ये घडलेलं तुला की आता देशमुख आहेत अजून येतात, बरेच वय झालं आहे आणि जवळजवळ त्यांच्या मुलांचं शिक्षण पूर्ण होऊन ते नोकरीला लागेपर्यंत देशमुखांकडे ते कॉन्ट्रॅक्ट तसंच कायम ठेवलं. आता याच्यामध्ये मी काय जाऊन सांगितलेलं नव्हतं, सगळं काम कोणी महाराजांनी फक्त मला प्रेरणा दिली की तेलंग साहेबांकडे जा आणि मठ बघायला सांगा. कोणाच्या मार्फत परमेश्वर गुरुशक्ती कशा प्रकारचं कार्य करून घेते आपल्याला माहिती नाही आणि म्हणून अनन्य भावाने गुरुला शरण जायचे. अजून अनेक कथा आहेत पण तुम्हाला सगळ्यांना गडबड आहे, पुढे आपल्याला सगळा कार्यक्रम करायचा आहे. तर अनन्य भावाने गुरुला शरण, तर रिझर्व्ह बँकेचाच विषय निघाला म्हणून सांगते की सद्गुरू कसा असतो. चिंतामणी कोणी नावाचा एक ठाण्याचे गृहस्थ होते, क्लास 4मध्ये होते, कॅश डिपार्टमेंटला होते. खूप रजा घ्यायचे ते खूप, कारण त्यांनी प्रवचनात ऐकलं होतं. म्हणून प्रवचनकारांनी सुद्धा बोलताना कशी माहिती दिली पाहिजे हे महत्त्वाचे. प्रवचनकार बोलताना सांगायचं आईवडिलांची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा. हा भोळा जीव आई आजारीची म्हणून सारखे रजा घ्यायचे आणि म्हणून त्यांना सर्व्हिसमधून सस्पेंड केलं होतं आणि त्यांची सर्व्हिस टर्मिनेट होणार होती, इथपर्यंत येऊन पोचलेली. हे चिंतामणी कोणी आपल्या प्रार्थनेला वगैरे यायचे. त्यांना मला हे सगळं काहीच माहिती नव्हतं. एक दिवस असं झालं की त्याच डिपार्टमेंट म्हणजे ज्या कॅश डिपार्टमेंटशी अटॅच असलेल्या डिपार्टमेंटमध्ये मी होते, आमचे EGM होते, ते गोंदवलेकर महाराजांचे निस्सीम भक्त होते आणि त्यामुळे मी स्वामींची आणि त्यामुळे आमचं ट्युनिंग तसं खूप जमायचं. म्हणून मग कधीतरी त्यांना थोडा वेळ असला तर सकाळच्या चहाला मला बोलवायचे. मग चहा पिताना महाराजांच्या विषयी ते काय अनुभव सांगायचे, मी काय सांगायचं असं. एक दिवस अशी मी सकाळी गेली आणि त्यांच्या केबिनमधून मी बाहेर पडले तर हा चिंतामणी कोळी आणि क्लास 4चा युनियन लीडर दोघं उभे होते. हा मला येऊन काहीतरी सांगणार होता तर त्यांनी त्याला नाही, तो साहेबांकडे जाणार होते ते दोघंजण आतमध्ये. तर त्या युनियन लीडरनी यांना थांबवलं चिंतामणी कोळीला आणि ते दोघं माझ्याकडे आले आणि हा चिंतामणी म्हणाला की आम्ही साहेबांना भेटणार होतो. माझ्याबरोबर युनियन लीडर होता, माझी केस सांगण्यासाठी ते बरोबर होते, घारपुरे साहेबांचं नाव. पण ते म्हणाले की नाही, तू जर ताईने या महिलेला जर तुम्ही ओळखताय, या मॅडमला जर तुम्ही ओळखताय तर आपण मॅडमशीच बोलूया. आणि म्हणून ते माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की अहो याची जी रजा झाली आहे ती केवळ तो आईची सेवा करतो म्हणून रजा झाली आहे, हा काय दारू पितो म्हणून याची रजा झाली नाही आहे. मला पण एक क्षण वाईट वाटलं की कोणावर तरी अन्याय होतो आहे आणि घारपुरे जर भक्ती मार्गावर आहेत तर त्यांच्याकडून पण अशा प्रकारची गोष्ट घडायला नको आणि याच्यावरही अन्याय व्हायला नको.
आता घारपुरे साहेब जरी आम्ही किती चांगले बोलत असलं तरी अधिकाराच्या बाबतीमध्ये ते अत्यंत कडक होते. तरी पण मी गेले आणि साहेबांना सुरुवातीला सांगितलं की मला माहिती आहे की ही गोष्ट मी तुम्हाला सांगता कामा नये, तुमच्या अधिकारात मी ढवळाढवळ करत नाही, पण तुमच्याकडून पण एखादी चुकी कोणावर तरी अन्याय होऊ नये असं मला वाटतं आणि त्या व्यक्तीवरही अन्याय होऊ नये असं मला वाटतं. म्हणून तुम्हाला मी सांगते की याची चिंतामणी कोळीची जी केस आहे त्याच्यामध्ये त्याची जी रजा झाली आहे ती केवळ त्यांनी असं ऐकलं आहे की आईवडिलांची सेवा करावी आणि म्हणून आई आजारी आहे, तो आईचा एकटाच मुलगा आहे, दुसरं कोण नाही, म्हणून त्याची रजा झाली आहे. त्यावेळेला घारपुरे सरसुद्धा त्याच्या याच्यावर सही करणार होते. ते एक क्षण थबकले की अरे आपण खरंच कोणावर तरी अन्याय करतोय. आणि गंमत म्हणजे त्यांनी त्याला परत सर्व्हिसमध्ये घेतलं, सस्पेंड होतं ते रेग्युलर केलं आणि 3 वर्ष तो सस्पेंड होता. 3 वर्षाचे सगळे ॲरियर्सचे पैसे त्याला परत मिळाले. आता गंमत बघा, तुम्ही स्वामींचं करत असल्यावर कशा गोष्टी होऊ शकतात. त्याला पैसे लवकर काय कोणी कॅल्क्युलेशन करून देत नव्हते. जे काम करणारे होते ते लोक म्हणायचे जाऊ दे, देऊ नंतर, कारण 3 वर्षाचा हिशोब करायचा प्रत्येकजण टळमटळम करत होते. असं काहीतरी वर्ष 1.5 वर्ष गेलं आणि गंमत म्हणजे मी बरोबर नंतर त्या डिपार्टमेंटमध्ये माझं पोस्टिंग झालं आणि माझ्याकडे सॅलरीचंच काम आलं. मग मला चिंतामणीने सांगितलं की ताई माझं असं पेमेंट त्यावेळेला काहीतरी 1.5-2 लाखाचं होतं. 1998ची गोष्ट आहे. माझं पेमेंट थांबलेलं आहे. मी लागलीच माझ्या हाताखाली असलेल्या क्लार्कला सांगितलं 8 दिवसाच्या आत याचं पेमेंट झालं पाहिजे. 8 दिवसाच्या आत त्याला पैसे मिळाले. महाराज आपल्या भक्तासाठी कसं, आता मी बरोबर त्या साहेबांच्या केबिनमधून बाहेर येणार, तो तिथे उभा, युनियन लीडर उभा. युनियन लीडरला लागलीच वाटलं की मॅडमनी जाऊन सांगितल्यावर काम होऊ शकेल, कारण एक दरारा असतो माणूस, आपण कसं काम करतो कसं वागतो त्याप्रमाणे आपल्याला ऑफिसमध्ये लोक जज करत असतात. ते काम झालं. आता पुढे असं सांगते की हे सगळं आपल्याला मिळतं आहे, पण म्हणून काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला ईश्वराला जे अभिप्रेत आहे त्या मार्गाने आपल्याला जायचं नाही. आणि म्हणून संतांच्या पदाला आपण नाही पोचू शकत आहे. निदान संतांनी जे मिळलं ते अनेक जन्मानंतर तरी आपण त्या स्थितीला जाऊया. आता चोखामेळा काय म्हणतोय, जोहार माय बाप जोहार, तुझ्या महाराचा मी महार. खूप अर्थ मोठा आहे, आपण नंतर बघूया. बहुत झालो भुकेला, तुझ्या उष्ट्यासाठी आलो, चोखा म्हणे पाटी आणली तुझ्या उष्ट्यासाठी. आता हे उष्ट, पाटी, महार काय फार गुढार्थ आहे, जाणून घ्या. काय म्हणतोय जोहार म्हणजे सॅल्यूट. सॅल्यूटला दुसरा पर्यायी शब्दाने मला असं वाटतं, सॅल्यूट या शब्दामध्येच आपल्या पुढच्या व्यक्तीविषयी आपल्याला काय वाटतं ते सगळं येतं. जोहार म्हणजे त्यांनी पंडुरंगाचा जोहार, मायबाप म्हणजे पुंडलिक रुक्मिणीचा जय जयकार केलेला आहे. आणि पुढे काय म्हणतो, तुझ्या महाराचा मी महार. आता महार म्हणजे काय, ही जात नाही आहे, शिवी नाही आहे, लक्षात घ्या. पूर्वी काळ प्रत्येक गावाला वेस असायची. अजून पण तुम्ही खेडेगावात कुठे गेला तर प्रत्येक गावाला वेस असते, तशी वेस असायची. आणि म्हणून गावाच्या वेशीमधून जर कोणी प्रवेश केला तर हा महार नावाच्या व्यक्तीची तिथे नेमणूक असायची. ती व्यक्ती बघायची, जो कोणी प्रवेश करेल त्याला गावचा जो प्रमुख आहे त्याच्याकडे घेऊन जायची. गावचा प्रमुख बघायचा की ही व्यक्ती या आपल्या गावात राहणं योग्य आहे का अयोग्य आहे, हा निर्णय घेतला जायचा आणि त्याप्रमाणे त्या राहू द्यायचे किंवा गावाच्या बाहेर सोडते. आता जे आपल्याला राजकारणात दिसतंय ते त्यावेळेपासून आहे की गावामध्ये येणाऱ्या व्यक्तीवर एंट्रीवर कंट्रोल असला पाहिजे की इथे जे लोक राहत आहेत त्यांना त्रास होता कामा नये, ही राजाची जबाबदारी असते. जोहार माय बा जोहार. आता म्हणजे या महाराचा मी महार म्हणजे तू जो महार नेमला आहेस, तू जो सेवक नेमला आहे, तुझं हे जे भक्तीचं गाव आहे, या गावाला जो महार नेमला आहे, जी व्यक्ती नेमली आहे, त्या व्यक्तीचा पण मी महार आहे. म्हणजे मी त्या व्यक्तीला जे सांगते आहे त्याप्रमाणे मी काम करतोय. आता बहुत दिसेचा भुकेला, तुझ्या उष्ट्या. आता उष्ट म्हणजे काय, आता बऱ्याच जणांना उष्ट आजकाल माहितीच नाही. उष्ट खायचं माहिती, केक कापायचे आणि उष्टे खाऊन घालायची, सगळी गंमत आहे. उष्ट म्हणजे एखाद्या पदार्थाला एखाद्याने नुसता हात लावला तरी तो पदार्थ उष्टा समजला जातो. आता संतांचं उष्ट म्हणजे काय, तर संतांचं जे वचन आहे त्यांच्या मुखातून जे आले आहे ते वचन आहे ते त्यांचं उष्ट. म्हणून तो म्हणतोय की तुझ्या उष्ट्यासाठी आलो, म्हणजे तू जो उपदेश करतोयस,
तू जे काय सांगतो आहे ते सगळं ग्रहण करण्यासाठी, त्याच्यासाठी मी भुकेला आहे, त्याच्यासाठी मी तुझ्या दाराशी आलेलो आहे. आणि कसा आलो आहे तर पार्टी घेऊन आलो आहे. नुसती ओंजळ पण नाही घेतली आहे, तर पार्टी घेऊन आलेलो आहे. आणि म्हणून तुझं जे काय उपदेश आहे तो उपदेश मी पाठीमध्ये भरून घेणार आहे. अशा प्रकारचं त्याचं काव्य आहे. ही भावना आपल्यामध्ये, त्यांनी जे म्हटलं आहे की तुझ्या महाराजा, मी इतक्या खालच्या दर्जाचा आहे. खरं तो इतका संत, एवढ्या श्रेष्ठ पदाला जाऊन पडलेले संतसुद्धा स्वतःला असं जर म्हणत आहेत की मी एवढा दीन आहे. आणि आम्हाला मात्र थोडीशी उपासना केल्यानंतर किती अहंकार येतो. आणि म्हणून प्रत्येक पायरीवर आपण बघत जायचं काय. हा भक्तिभाव असा आपल्याला वाढवत न्यायचा आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया. सोयराबाईंनी काव्य केलं आहे. चोखामेळ्याची पत्नी, काही शिक्षण नाही, ईश्वराची लीला काय, कारण ज्ञान जिथून आलं आहे त्याचंच ते भक्त. त्यामुळे काय प्रश्न आहे, आणखीन काही डिग्र्या घेण्याची गरज नाही. अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग. श्रीरंग म्हणजे ईश्वर रंगात रंगला आहे. कुठच्या रंगात रंगला आहे तर अंधरंगात रंगला आहे. खूप मोठा भाव आहे त्याच्यामध्ये. मी तू पण गेले वाया, तू आणि मी आता वेगळाच नाही राहिलो आहे. या पावनेपर्यंत आपल्याला जायचं आहे. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया. आपल्याला ही भावना, समर्थांचं दर्शन घेताना आपल्याला ही भावना जागृत करायची आहे. काही मागत राहू नका, उगाच वेळ फुकट घालवू नका, असं मी तुम्हाला कळकळीने सांगते. महाराजांकडे काही मागायला लागत नाही. महाराज सगळं जाणत आहेत. तुम्हाला काय योग्य आहे ते महाराज सतत द्यायला उभे आहेत. आणि म्हणून असं काहीतरी मागण्यापेक्षा महाराजांकडे प्रार्थना करा की मी मला स्वतःलाच विसरू दे, तुझ्याबरोबर येतात आणि तुझ्या माझ्यामध्ये काही भेदच राहिला नको, म्हणजे काही मागायची वेळच येणार नाही. अशा भूमिकेपर्यंत जाऊन येते. या संदर्भात मीराबाई आणखीन म्हणते, रंग दे चुनरिया. आता चुनरिया म्हणजे काय, वस्त्र, डोक्यावर घ्यायचं वस्त्र. चुनरियाचा दुसरा अर्थ आपण असं करू शकतो की आपण जे आपल्या अंगावर घेतलं आहे, म्हणजे आपण जे विविध विकार आपल्या अंगावर घातलेले आहेत. आपल्या शरीरात, आपलं मूळ शरीर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहे, पण अनेक विकारांचं आवरण आपलं घेतलेलं आहे. तर मीराबाई म्हणते, रंग दे चुनरिया. तिच्या डोक्यावरची ओढणी आहे त्याला चुनरिया म्हणतात. वस्त्र, अंगावर घ्यायचं वस्त्र आहे, त्याला तू रंग दे असं तिने म्हटलेलं आहे. आता रंग कसा आहे ती पुढे म्हणते की असा रंग दे की तो रंग जाणारच नाही. धोब्याने जरी आयुष्यभर तो रंग धुवायचा प्रयत्न केला तरी तो रंग जाणार नाही. असं तू माझं अंतरंग करायचं हे लक्षात घ्या तुम्ही, असं तिला सांगायचं आहे. पुढे तिने जे म्हटलं याच्यात खूप गहन अर्थ आहे. 2-3 प्रकारे अर्थ करू शकतो आपण. तिने काय म्हटलं, लाल ना रंगाये हरी ना रंगाये, तेरे रंग में हे रंग दे चुनरिया. मला हिरवा पण लाल पण नको, हिरवा पण नको, तुझ्या रंगामध्ये मला तू रंगव. आता ह्याच्यात जे म्हटलं आहे तर कृष्णाचा रंग म्हणजे 7वं चक्र. आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. त्या 7व्या चक्राचा रंग जो जांभळा आहे, त्या रंगामध्ये रंगव, म्हणजे तू मला माझी एवढी आध्यात्मिक प्रगती करून घे. इथे जे म्हटलं आहे की मी तू पण गेले वायाचा अर्थ तोच आहे. आणि इथे मीराबाईंनी पण तेच म्हटलं आहे की ते माझं चक्र आहे, त्या रंगाचा जो रंग आहे त्या रंगाने रंगव. म्हणजे तिला तेच म्हणायचं आहे की तुझ्या आणि माझ्यामध्ये काही तू भेद ठेवू नको. माझं अंतरंग तुझ्या रंगाने रंगू दे, म्हणजे तुझ्यात जे गुण आहेत ते सगळे माझ्या अंतरंगामध्ये उजळू देत, अशी मीराबाईंनी म्हणते. आणि हरिचरण की दासी अशी. तर या भूमिका जी आहे, या भूमिकेला आपल्याला जायचं आहे. आणि या भूमिकेला जायचं आहे म्हणजेच महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की महाराजांकडे काही मागण्या करायच्या नाही. महाराजांचं दर्शन घेताना अनन्यभावाने महाराजांचं असलेले श्रेष्ठत्व, त्यांची असलेली शिकवण आणि त्यानुसार त्यांच्याने आपण चालतोय की नाही हा विचार करून महाराजांना शरण जायचं आहे. एवढाच भाव तुम्ही ठेवा. महाराज सतत तुमच्या जशी जशी बाकीच्या सगळ्यांवर कृपा करत गेली, मोठ्या मोठ्या संकटातून महाराजांनी लोक वाचवलं, त्याप्रमाणे महाराज सतत आपल्या पाठीशी असतात. हा भाव अंतरंगामध्ये ठेवा. आणि अंतरंगात ठेवल्यानंतर मी तू पण गेले वाया भूमिकेत आपल्याला जायचं आहे. महाराजांपेक्षा आपल्यापेक्षा वेगळे नाही, आपल्याजवळच महाराज आहेत. ही भावना जेवढी तुम्ही वाढवाल
एवढ्या आधी तुम्ही जेव्हा फारून जाल तेव्हा जीवनामध्ये सुद्धा आनंदी आनंद राहील आणि असा प्रत्येक जीव आनंदी व्हावा ही ईश्वराची इच्छा आहे. ईश्वराचं जग आहे. ईश्वराने आपल्याला निर्माण केलं आहे आणि आपण आनंदी व्हावे, सुखी व्हावे ही परमेश्वराची, स्वामी समर्थांची इच्छा. त्यासाठी स्वामी समर्थांनी अनेक शिष्योत्तम घडवले. अशा नाना गर्दीकरांच्या मठात आपण महाराजांची स्वामी जयंती संपन्न करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आहे. आपली आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी आपण सर्व इथे आहोत. याच भावनेने महाराजांपुढे अनन्य भावाने शरण जायचं आहे. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.